नमस्कार मित्रांनो, माऊलीचा रथ आपल्या दृष्टिक्षेपात आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या केकी द ट्रेक ब्लॉग या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 6 तारखेला लोणंद या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व लोणंदकर पालखीच्या स्वागतासाठी थांबलेलो आहे. माझा हा चिमुकला बाळ श्रेयंश तर मी आता निघालेलो आहे पालखीकडे. मुक्ताई माऊलींची ही पालखी आता 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि मी माऊलींच्या पालखीकडे निघालेलो आहे. माऊलींची पालखी ही मला थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर नक्कीच भेटणार. तिकडून निर्यातनं लोणंदकडे पालखी येत आहे आणि त्यासाठी मी निघालेलो आहे. वेगवेगळ्या दिंड्या ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढच्या दिंड्या आणि हे बघा, हे दिंडीमध्ये ही लोक आळंदीपासून इथपर्यंत चालत आलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुःखाचा भाव दिसणार नाही. हे आनंदात आहे अगदी हसत. राम राम माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर्व लोक प्रेमाने भेटत आहेत. रामकृष्ण हरी. माऊली माऊलीच्या गजरात हा संपूर्ण सोहळा सुरू आहे. रामकृष्ण हरी, माऊली. अशा जवळपास अनेक दिंड्या आपल्याला या पाहायला मिळतात. हा मानाचा नगारखाना हा दिंडीच्या पुढं निघालेला आहे. आलाय आणि लांबपर्यंत आपल्याला जनसागर दिसत आहे. माऊलीची भक्ती करणारी ही माणसं बघा, लाखो माणसं या दिंडी वारीबरोबर असतात. आळंदी ते पंढरपूर अशी असणारी ही वारी आपल्यालाही दिसते. रथापुढं 27 नंबरची ही दिंडी आणि म्हणजे अजून रथ हा 26 दिंड्या मागं आहे आणि तिथंच आपल्याला माऊलींचं दर्शन होईल. पाऊस येत आहे तरीसुद्धा सर्व भक्त मंडळी ते जात आहेत. हा माऊलीचा घोडा हेच उद्या जे उभं रिंगण होईल त्या उभ्या रिंगणापुढे असणारं हे हा घोडा. पाऊस आलेला आहे. माऊली
रथापुढे दिंडी क्रमांक 6 ही आता गेलेली आहे आणि आत्ता आपल्याला थोड्याच वेळात 6 दिंड्या गेल्या का माऊलीचे दर्शन होणार। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका ह्या आळंदी ते पंढरपूर अशा दरवर्षी जात असतात आणि शतकानुशतके चाललेली ही परंपरा हे वारकरी भाविक अतिशय विनम्रतेने पार पाडत असतात। भक्तिभाव या ठिकाणी ओसंडून वाहत असतो आणि भक्तिभावाने ओतप्रोत असल्या वातावरणात मनुष्य आपली सर्व दुःख विसरतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। प्रत्येक मनुष्य आपल्याला जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी म्हणत भजन कीर्तन करत हे आमचे दिंडीकरी भजन कीर्तन टाळ मृदंग यांच्या नादात सर्व वारकरी जात असतात। दिंडी क्रमांक 3 रथाच्या पुढं आणि त्याच्यानंतर आपल्याला रथाचं लवकरच दर्शन होईल। आणि जे रथ तुम्ही पाहणार आहे ती आता थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल। माऊलीचा रथ आपल्या दृष्टिक्षेपात आहे। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी विद्यार्थी यांच्यासाठी मी आलो होतो। 1 मिनिटात आलो मी। चला चला या बघा आमचा विद्यार्थी। चला चला माऊली मला आज घ्या की आता मला ओळखलं नाही आम्ही आलेलो आहे। हे आमचे नलगे सर, तुषार नलगे आणि हे आमचे वारीतले दरवर्षी आमच्याबरोबर असतात। हे इप्पर सर आमचे यावर्षी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा चिंदे सर यांची वारी दिंडी वारीचा कॅम्प या ठिकाणी आलेला आहे आणि या कॅम्पमध्ये हे माझे सर्व सहकारी मित्र मला भेटले, आनंद झालेला आहे। आणि त्याचबरोबर माऊलींचं सुद्धा मागं आपल्याला दर्शन होत आहे। माऊलींची पालखी इथं पाठीमागे आहे। हे आमचे सर्व राष्ट्रीय सेवा योजनेतले विद्यार्थी साखळी करून माऊलीची सेवा करीत आहेत आणि या ठिकाणी आपण माऊलीच्या पादुका बघू शकतो। हॅलो गाईज, तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आम्ही आज माऊलींच्या वारीत सेवा करण्यासाठी आलो आहोत। हे भाग्य आम्हाला लाभले, यासाठी आम्ही आमच्या कॉलेजचे व विद्यापीठाचे मनस्वी आभार मानतो आणि पुढच्या आता सुरुवात ब्लॉगला क्षत्रिय सर करतो। चला माऊली। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सेवा करत असताना हे आमचे एनएसएसचे विद्यार्थी साखळी धरून दोर धरून चाललेले आहेत। आमच्या विद्यार्थी सुद्धा आमच्या कमी नाहीत आणि ही पालखीच्या एवढ्या जवळ राहण्याचं भाग्य आम्हाला राष्ट्रीय सेवा योजनेमुळे मिळत असतं। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून आम्ही ज्यावेळेला काम करतो। माऊली माऊली नीरापासून ते इथपर्यंत आमचे सर्व एनएसएसचे विद्यार्थी हे साखळी करून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने माऊलीची सेवा करत आहेत। उद्या आमचे सर्व विद्यार्थी प्लास्टिक कचरा गोळा करणार आहेत। जो काही कचरा झालेला आहे, जे काही अस्वच्छ झालेलं असेल ते सर्व स्वच्छता हे आमचे विद्यार्थी स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजनेचे एक ब्रीदवाक्य आहे, नॉट मी बट यू। आणि आता बघा पळत पळावं लागतं आहे। माऊलीचा पालखी सांगतो
दरवर्षी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा कॅम्प असायचा, परंतु यावर्षी कर्मवीर भाऊराव विद्यापीठ सातारा यांचा कॅम्प आहे आणि या कॅम्पमध्ये आम्ही सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी आलेले आहेत आणि पालखीची वारीची सेवा करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आमचे हे सर्व विद्यार्थी लांबपर्यंत लांब लागलेले आहे. सर्व हे रामकृष्ण हरी म्हणायचं, माऊली रामकृष्ण हरी. बघा ही सानिया शेख, YC कॉलेज सातारा. हे बघा ही लाडू कुठे गेला? हा आमचा विद्यार्थी कोळपे साहिल. ओढताना या ठिकाणी आम्हालाही आपण आता लोणंद शहरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि लोणंद शहरात लोणंद नगरात प्रवेश केलेला आहे पालखीचा. माऊली हे आमचे विद्यार्थी पालखीला रस्ता करत आहेत आणि व्यवस्था करून देत आहे. पोलीस मित्र म्हणून काम करत आहेत. या बाळांनो या व्यवस्थित हा. चला मुलांना या ठिकाणी थोडीशी अडचण होते आहे तरी सुद्धा
गणेश हिरवे आपल्या कॉलेजचे आहेत का सर? शिवाजी कर्मवीर औरपती विद्यापीठ NSS सगळे NSS आहे. चालेल. चला 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 पुढे घ्या. हे पुढे घ्या पुढे घ्या. दोर पुढे घ्या. पुढे घ्या दोर. संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी आता लोणंदमध्ये आलेली आहे. पालखी तळावर आलेली आहे. पालखी आता खांद्यावर घेतलेली आहे. चला माऊली. पाय पडायचे ना आता. लोणंद येथील पालखी तळावर आता आपण आलेलो आहे आणि पालखी तळावर पालखीचं आगमन झालेलं आहे. लोणंदच्या पालखी तळावर आता पालखी येत आहे. शांत बसा 5 मिनिटं.
पालखी आता पालखी तळावर विसावलेली आहे आणि आम्ही आमचा आजचा व्हिडिओ एंड करत आहे. माझ्याबरोबर माझे मित्र नलगे सर, तुषार नलगे सर, स्मितेश नलगे सर आणि माझा विद्यार्थी प्रशांत सोनवणे YTPमध्ये आता तो पालखीची सेवा करीत आहे. गुरुमाऊली स्वयंसेवक म्हणून तो या ठिकाणी पालखीची सेवा करण्यासाठी 2 दिवस लोणंद या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. 2 दिवस लोणंद या ठिकाणी माऊलीचा सातारा जिल्ह्यात मुक्काम असणार आहे आणि या मुक्कामासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि त्या आसपासच्या संपूर्ण लोक माऊलीचे दर्शन घ्यायला येतात. आपणही दर्शनाला या, माऊलीचा दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या आणि हा मी आता व्हिडिओ एंड करत आहे. आपल्या सर्वांना पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.